नमस्कार. आम्ही आता इलाव गावाक. तुम्ही आता मागच्या ब्लॉगमध्ये माझा बघितलं एस टीचा प्रवास आणि यो आमचो अण्णा बसलो खुर्चीवर. या माझी आईने केला होते घावणे. नेहमीप्रमाणे आमच्या घावणे खाऊन झाले आणि झील गेलो माझो मातीत. दिसता तुमका तकड्या त्या रेती माती ह्या घातला काय हवा. तर सकाळी लय जाम थंडी होती मित्रांनो. गावात अजून पण गारठो हा आणि जसा मुंबई वातावरण तसं नाही आहे. लय थंडी आणि लय गार वाटता. लिटरली मी बोनस घेऊन झोपले, एवढा गार होता. सकाळी रात्री बोलले की सकाळी बोलले काय मला आठवत नाही. मी बोलल्यानंतर सकाळी आणि मस्त थोडं लेट उठलाव आणि आता ऑलरेडी वाजले 11. एवढं झोपून गेले आणि आता माझा हा वर्क फ्रॉम होम काम चालू ऑफिसचा. पहिला खा चला काय नाही तर मुंबई गावात इलो की सुटलो. मुंबई काय नाही मिळत असला काय. तकडे आई अन्नाची रेती आहे तीच भरतुल तकडे आणि तीच परत ओतलो. बस दिवसभरात याच करतलो. बाबा काय करतोयस? मातीत खेळ. खाला काय मस्त वातावरण छानसा. आणि आमच्या आईने बांधलेलो बांध. आमचा रसिका कचरा मारता. तो फणस एवढं धर पण नव्हतं. तोडला होतो त्याच्या फणसाची लाकूड आहे. आता ह्या ना ॲक्च्युली बसूक चांगला. मग त्या आमका थोडासा साईडचा सगळा साल बी काढून पॉलिश करून प्रॉपर कसं कलर बिलर लाकडाचं काय असतं मिळता वगैरे तो करूचा प्रॉपर. आमच्या ह्या दादानं असा साईडला करून ठेवला ना. बघू याचा कसा उपयोग होता तो. ॲक्च्युली काय वर्क फ्रॉम होम चालू आहे माझा आणि ना वायफायचं मध्ये इश्यू झालो चालत नाही. आणि याच्या लफड्यामुळे ना कधी एखादा कॉल वगैरे असं तर काय कळत नाही किंवा खायचं मेसेज येलो असत तर म्हटलं जरा जाते पुलावर झोप तर भयंकर येईल पण जाऊचा लागणार नंतर वांदे होतील. सकाळी गारठो आणि दुपारी ऊन पण तेवढाच भासता ऊन असा. शांत वाटतं पण. तर मित्रांनो तर जरा वेळ झोपले होते पुलावरती. मस्त वाटतं ना वरचा सीन. तर मग चाललेत आता घराकडे. एवढ्याकडे गार वाटताना पुलावरती दुपारचा. आता ज्याकडच्या त्यांना चांगला माहीत आहे थंडगार हवा भर दुपारची जर हवी असत भर गरमीत त्याकडे
पुलावर झोपलाच तकडे ना, त्या बसलाच तरी हा काय तो वारू लागता भर उन्हात. अशी असं वाटलं तर झोपून जावं 2-3 तास. पण आता मग रसिकान मॅसेज केला ना की वायफायला ये, तर चाललं आता घराकडे. थोडं ऑफिसचं काम बघूया. उद्या सुट्टी, परवा सुट्टी आहे. तुम्ही माळ वगैरे झाडूच व्हा. मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही जर ह्या साईडचे असाल, ह्या पट्ट्याचे वगैरे कोकणचे, तुमच्या पण आता प्रत्येकाच्या गावात तो पीस असतो म्हणा, तरी पण नक्की कमेंट करून सांगा तुमच्या पण गावात तुमका किती बरा वाटतं आता. आणि ह्याच प्रकारचं शांतता आता काय झाला, शांतता हवीविषयी वाटतं, कारण का आपला मुंबईत वगैरे ह्या असता. पण एका मुंबईनंतर खाऊ घेता असं वाटतं, नंतर आपली माणसाकडे हवीत, आपली भावंडं हवीत. मग जी काय मजा येतं गावात, सगळी फॅमिली एकत्र असली की तसा सुख नाही. कुटुंब हवा. आणि आता कधी कधी होता शक्य मे महिन्याच्या असतो सुरुवातीत कधी शक्य असला तर, किंवा गणपतीत वगैरे काय म्हणतात, असे कधी दिवस येतील की जेवढी सगळी हत लोका कोकणची त्यांना असं चांगलं सोर्स मिळूक हो इन्कमचो, की बिचारे हाकडेच गावाकडे राहून चांगलं इन्कम कमवतील. माका पण तसं मोकं मिळू दे. बघूया मित्रांनो. ही बघा, ही आमची नारळीण, ही पण पण ही वाली उंच वाढली. आमच्या जयश्री काकीन सांगितलं होते लावूक नाही. नारळ 2 पिकली होत, जास्त तगडे बनत ना. होय ना, हे पिकली होत, हे अजून बाकी आहेत. एवढी हाईट नाही जी याची अजून वाढतो नाही. तो आता तेवढं हिची हाईट वाढ याची उंच वाढ. तर मित्रांनो यांका बघा काय कामाने ते काय करतो बघा. काय केलं आणि गेल्या काकाने. अरे तो स्लो बरं होतो मेले तकडे नाही तर चालताना आपडणार नाही. काय केलं या, बांध घातलं तू काय या खोड्या का नको आता. पाय उचलणारच ना, मग तर अजून उचलायचो. अरे बाकी सगळे उचलतील, याचा काय तो काय नाही, तो तर बरोबर येतो. मग अशी धावून स्वतः पळालो स्वतः. शाळा नाही रे, सुट्टी आज. मग ह्या करशील असा नवीन बघा. ह्या आमच्या आईन करून घेतला खोली. खोली म्हणजे एक्स्ट्रा ही, जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असाल, याकडे माती वगैरे टाकत होते, तर रूमची पहिली तेवढीच होती, तर हे पुढे वाढवलं. आणि ह्याकडे आता मोरी वगैरे येईल, तर जाईन ना आत्महत्या तुम्हाला दाखवेन. ह्याकडे याकडे चूल केला, आणि याकडे मोरी, आणि याकडे दरवाजा. तो दरवाजा आहे बघा. हे प्रॉपर भिंत होती, तुमच्या नंतर मी दाखवेन आतमध्ये. हे बघा काळजी घे. हे बघा संध्याकाळचे 6, आणि आता जाऊन येतो जरा मी प्रताप काकांकडे. त्यांच्या आजीला अफ्रेश दिलेला, हर्बल अफ्रेश, जा मी पिते रोज. काकी बरी आहे ना, सगळे बसलेत.
काय गो बरं ना? गप्पा मारता काय बोलतास? आम्ही शाळेतल्या विषय बोलतो. बोला पापा काय तुझं? पप्पा मुंबईकर. इकडे बापूस आणि लेक बसलेत. काय करतास काय काका? या का म्हटलं काय करतं? मित्रांनो ही सर्व जुनी विहीर. पाणी हा पाणी. अरे बुजली का रे विहीर? काकी विहीर बोय आली काय माती वरती रे? होय मी आत्ता बघतोय. होय 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 तर ॲक्च्युली होय बरीच खोल होती. का गेलं होतं जाऊन येलं परत. चला आता मित्रांनो ह्यो आमचं शॉर्टकट काकांकडे जाऊ आणि आमची का बरी आहे ना मोठी का गेली पण आमची काकी ही पण आमची काकी हे लागता बघा कशा पळतं. अरे गप्प होतं काय सुतार काकी त्यांच्याकडे गेले होते. काकी बऱ्यात ना? हे आमची काकी रंजा काकाची बायको. रंजो का आमचा गेलो मुंबईत कामानिमित्त. चला तर मग आता आमची आजी जी आहे ना बारक्या काकाची आहे आणि सत्यम काकाची आहे थोडी आजारी आहे. ते का जरा भेटू गेलं होतं. बाका ॲक्च्युली माहीत नव्हता की आजारी आहे ती. आता ते का हॉस्पिटलमधनं घेऊन येलेत. आता हा थोडीशी बघूया झोपली होती बिचारी. आणि रंजाकाची आई पण भेटली. आमच्या गावातलं तर हे वरिष्ठ आणि काय म्हणतो ना त्या जुनी माणसं त्यापैकी ह्या एक दोघे जणी अजून एक आहेत. आठवणी फार आहे त्यांच्या आणि ते प्रेम पण भरपूर आहे त्यांचं. त्यामुळे त्यांना भेटलं की वेगवेगळाच आनंद होतो म्हणा. देव करू आजीला बरं वाटू दे. तर चला आता हाकडं चाललो आम्ही शॉर्टकटने काकांकडे. आणि आमच्या आजीकडे शेती आप्पांची बायको. आजी बरी आहे ना? ना ओळखलं ना? दिसता लांबून आहे ना? चिंटो सकाळी आपा गेले झोपले होत. ठीक आहे होय ना चालेल. होय बायको येईल सिमग्यात ना. चला गो आम्ही लोकडे प्रथा महाराजांकडे आणि बघतो तर काय तर ह्यांनी इकडे माळो घालून घेतल्यानी. अरे वा 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 अरे वा छान छान. लाली घातलास बरा केलास या मस्त केलास. सुराज स्वप्नील रावराणे तू काम केलं. ये तर मित्रांनो आमचं स्वप्न होता सकाळी लय काम का गेले हे तीच ना रे गाडी. तर मित्रांनो चला आता मी चाललोय घराकडे काकांकडे गेला होता आणि आता चाललं दहाच्या गाडीत ना. 10 सोडतो मला पुलावर 10 चाललो वैभववाडी. तर मित्रांनो आता रात्रीचे वाजले 10 आणि मी चाललो आहे झोपाक. ॲक्च्युली भयंकर झोप येता आणि हो तो माझा आजचा दिवस जो तुम्ही बघितलास की आम्ही गेल्यापासनं सकाळपासून काय गेला काही नाही. मोस्टली घरात होते फक्त प्रताप काकांकडे गेले आणि छान गेलो दिवस आजचो. अजून 3-4 दिवस हत होईपर्यंत. तर चला तुमका व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमका जर व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा. सो तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट सर्वांना. खुश राहा, हॅप्पी राहा आणि प्रामुख्याने
हेल्दी राहा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. प्लीज हेल्दी राहा सर्वजण, विथ यू अँड युअर फॅमिली. बाय.